विशाल आणि मनीष आणि गोलंदाज तुम्हाला काय कुशाल कुशल आणि मनीष. चला हार्दिक तुमचा गोलंदाज बघायला मिळतो. एक तरफ आगवन है, एक तरफ हमारा उनबाट है. ओ पहिला चेंडूकडे वाईट जातो. आपलं खातं उघडलं गेलं उनबाट संघाने. काय ते क्रेज, काय ती धनधन, काय ती मनमन असं म्हणतात. खासदाराला जेव्हा भरती येते तेव्हा आगवनकडे उभलं जाते. ओ इथे बाकी चांगला बॉलिंग बघायला मिळते. इथे पहिला विकेटची पत आणि इथे बाकी जोरदार टाळ्या बघायला मिळते. डीजे जशा पद्धतीने माशाला पकडला पण दांड मांडला जातो आणि दांड्याला बघताना जशा पद्धतीने मासा वळतो तशा पद्धतीने इकडे बाकी चेंडूला वाळला गेला. काय गोलंदाजी. हो प्रमोदजी मनापासून कौतुक करतो. कालच तिकडे विचारलं की माझे परम मित्र आहेत आणि निश्चितच 11वी 12वी ज्युनियर कॉलेज आपण एकत्र भेटलात. तुमचं मामाचं गाव ना हे. ओके यस ओके निश्चितच आमचे प्रमोद राऊत आम्हाला भेटलेत. आज आनंद वाटतंय. आता बाकी नवीन फलंदाज झालेत ते रोहित. एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज उनबाट संघाला असंख्य सामने जिंकून येतो. परत पुन्हा आपल्या षटकाला पळतो. इथे पॅराशूट खेळला आहे. चेंडू जातो लिक्टर झोनमध्ये. एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि खातं खोलल्या गेलं. मांडी टेकवल्याने सरळ चेंडू झाडला जातोय फाईन लेग चारीजनला. 3 चेंडू 1 धावा. अतिशय मोठी लढत. एका साईडला जय जोगनादेव आगवन आणि एका साईडला उनबाट श्री स्वामी समर्थ उनबाट बघायला मिळतो. मनीष नावाचा अष्टपैलू खेळाडू. काय हो त्याची इंटरव्ह्यू लोकांनी फेमस बघितली. असंख्य लोकांची फोन देखील आम्हाला आलेली. उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू उत्कृष्ट अष्टपैलू मनीष तुम्हाला बघायला मिळतो. बॅकफुटला गेलाय टॅप केलाय आणि इथे बाकी ओहो काय अट्रॅक्शन केलाय परंतु चेंडू पुन्हा निघून जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज चेंडू बॅकफुटला गेला. चेंडूवर टॅप केलं आणि बघता बघता चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. बघा ऍक्शन मध्ये कशामध्ये अफोर्ड केलं गेलं बाहेरूनच पकडला होता. नो डाऊट चौकार मिळायला गेला. या 4 धावांची धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होती 6 धावा. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला उनबाट जे प्रथम फलंदाजी करतोय आणि क्षेत्रक्षण स्वीकारला ते म्हणजे आगवून संघाने पुन्हा आपल्या षटकाला पहिला चेंडू टाकला. ओ इथे बाकी एक्स्ट्रा ऑफस्टनच्या खूपच बाहेर. काय डिलिव्हरी बघतात हो निरीक्षण खुंदर करतात. पहिला चेंडू खूपच बाहेर जातो. हलक्यात सोडून दिलं आणि पंचाने दोन्ही हात काढून धीरज मोरे नावाचा पंच तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकाला बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा टॅप बघायला मिळतोय. पण सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळतंय. खाडीच्या भरतीत आल्यानंतर मोठा मासा जाळ्यात कसा फसवायचा तशा पद्धतीने चेंडू हातात फसवला आणि बघता बघता बाकी धावा रोखल्यात. ओहो हो सुंदर गॅप तुम्हाला बघायला मिळतो. उमराणी आणि पंचावन्न जो गॅप बघायला मिळतो तिथून कसं जायचं खाडी कसं पार करायचं आणि उनभाटच्या वाट्यातून बघायला मिळतो. मनीषचा हा दुसरा चौकार आणि इथे जो विचार केला धावसंख्या होते ती 11. पहिला चौकार तुम्हाला बघतो 11 धावा. पुन्हा आपल्या षटकाला ओ नो बॉल दिलाय. इथे नो +1 बघायला मिळते. नो बॉल दिलाय. नो +1 चांगली दर्जाची पंचगिरी प्रशांत समीर खान आणि तुम्हाला पाहायला मिळतं ते म्हणजे आमचे धीरज मोरे. असे 3 पंच तुम्हाला बघायला मिळतात आणि पालघर जिल्ह्यातले नव्हे तर संपूर्ण भागातले मी पाहणारे 3 स्पेशल पंच याच टुर्नामेंट फक्त बघायला मिळतात. मी राजेश शिवटोपती चषकाचं ऑर्गनायझरचं त्यांच्या आयोजनाचं मन भरून कौतुक करतोय की एक क्वालिटी आणि एक चांगलं स्टँडर्ड ही टुर्नामेंट तुम्ही दाखवले गेले. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे पाहायला मिळतो. ओहो ना घरात ना पळात मी जातो राणीच्या बागेत अशा पद्धतीने स्वीप करतात. चेंडू पॅरास्वीप करण्याच्या नादामध्ये वरती लागला आणि बॉक्स विकेटचा इकडे बघायला मिळतो. दुसरा गडी बाद. मुंबई बघा आमच्या डीजे वाला नवरा पाहिजे बिचारा नवरी पाहिजे पण त्याने मुद्दामून नवरा पाहिजे असं गाणं ऐकलं की मोठे पालघरवाला पाहिजे. बाकी आमच्या लोकांनी काय करायचं. आमचं आगवण उमरोळी सरावली बाकीच्या लोकांनी काय करायचं. पालघरवाल्यानेच का असं केलंय. ऍक्च्युली हे आमच्या डीजे वाल्याने मुलगी पाहिजे पण त्याने मुद्दाम उलटं गाणं लावलंय. जाऊया. 1 षटक आणि फरक धावसंख्या लागलाय ती 13. आता बाकी आर्यन नावाचा गोलंदाज जा. आर्यन नावावर भरपूर क्रिकेट खेळलं गेलं. एका काळात असंख्य मोठमोठे क्रिकेटपटू आर्यनच्या मैदानावर आपण पाहिलं गेलं. ते पालघरचा आर्यन नावाचा हा खेळाडू बघायला मिळतो. आर्यन कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू टटवला परंतु चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. उत्कृष्ट टॅप होता. मनीष ब्रँडेड फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज हा तुम्हाला बघायला मिळतो उनबाट संघटना. पुन्हा
हो इथे बाकी हलक्या बॅटने काढला. एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. पायावरचा चेंडू होता, सरळ खेळला गेला, फ्लिक केला गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. एक धावाने विचार केला. धावसंख्या होती ती म्हणजे 14 धावा. 14 धावा म्हटलं की प्रत्येकानं रामायण बघितलं. रामायणानंतर रामाचं वनवास आठवलं जातं. पण यावर्षी 22 जानेवारीला जेव्हा रामलल्लाचं मंदिर बांधलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगामध्ये दिवाळी साजरा केली गेली. शुभम बघूया कशा पद्धतीने खेळतात पुन्हा आर्यन. हो हलक्या बॅटने खेळून केला. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? आणि इथे विकेटची पतन. इथेही विकेटची पतन. धन्यवाद डीजे. हे गाणं असं आहे, रातीचं चांदणं आणि माशी पकडतो खाडीत मासळ. हे गाणं असं आहे, रातीचं चांदणं आणि खाडीत पकडतो माशी मासळ. काय बघायला काय फसवलं गेलाय. स्वयं नावाचा हा एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज अंडरआर्मचा बादशाह बघा. हो 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 इथे बाकी बघितलं आणि सरळ डाळलं गेलं. आई ओरडली, बाबा चिडला आणि बघता होता मुलगा काय म्हणता मला शिकायचं नाहीये आणि बघता बघता इकडे विकला गेलाय. बघा माणसाची परिस्थिती कधी बदलेल ना हे सांगता येत नाही. सरड्याचा रंग जसा बदलतो तसा काळ बदलला. पहिल्या षटकामध्ये बघता बघता 13 धावा निघाल्या आणि इथे जर बघितलं तर दुसरं षटक बाकी आर्यने अफलातून टाकला. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलाय. शेवटचे 2 चेंडू आणि आता फलंदाज आलाय तो यश. बघा यश कशा पद्धतीने साजरा करतो इथे पाहायचं आहे. हो हो क्लास फेडिंग क्लास बाउंड्री बघायला मिळते. बॅकफुटला गेलाय, चेंडूला फ्लिक केलं गेलं आणि बघता बघता चौका बघायला मिळतो. आणि या 4 धावांशी जर विचार केला फलका धावसंख्या लागल्या जातात त्या 18. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये द्वंद चेंडूचं युद्ध तुम्हाला बघायला मिळतं. संघर्ष ठिणगी पेटली गेला, जंगलाला वणवा लावला गेला. कोण ही आग विझवणार येणाऱ्या 2 इनिंग नंतरच्या पाहायला येईल. एका साईडला आगवण आणि एका साईडला विचार केला उनबाट संघ तुम्हाला श्री स्वामी समर्थ उनबाट. हो इथे बाकी पॅडल स्विफ्ट खेळायचं होतं. उत्कृष्ट गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळतं. सरळ चेंडू जातो यष्टी हातामध्ये, निर्धाव चेंडू हाताळत जातोय. 2 षटकं संपली आणि 2 षटकात तुम्हाला 18 धावा. एकंदरीत जर मॅचच्या आतमध्ये तुम्ही ऍक्च्युअल विचार केलात तर पहिल्या षटकात आला 13, दुसऱ्या षटकात आला 5 आणि सेफ आमचे इथे बसले. तारापूर कलंदरचे खेळाडू बघायला मिळतात. तारा धमाका इथे होणार आहे आणि सेफने आम्हाला 5 मार्क काय अंकल हात में बॉलिंग आहे तर क्या करणे का काय ते बघायला मिळते. निश्चितच कलंदर म्हटलं की माझ्या घरातले खेळाडू आहेत. तारापूर धमाका आपण तिकडे बघणार आहोत. शेवटचा दिवशी आम्हाला आमंत्रित केलाय आणि त्यांच्यासाठी जो लंडनहून वगैरे फोन होता. आमचं भाग्य आहे की आम्हाला रात्री 3-3 वाजता लंडनहून फोन देखील आपण तारापूरची जेव्हा जेव्हा मॅच होते आणि जेव्हा जेव्हा तारापूर संघ फायनल सेमीफायनल पोहोचतो तेव्हा आम्हाला लंडनहून फोन मिळतात. खरोखरच आमचे लंडनवासी आहे जे आमच्या तारापूरचे आहेत त्यांना भरभरून मनापासून कौतुक देतो. याही स्पर्धेवर तेवढं प्रेम करा आणि जेव्हा रात्री 2-3 वाजतील कलंदर करतील तेव्हा तुम्ही याही स्पर्धेला फोन करण्याचं काम करा. 2 षटकं 18 धावा. आता गोलंदाज आहे तो लक्की. क्या हेयर स्टाइल है, ना बाल है ना ताल है, गोरे गोरे गाल है. बाकी स्वामी समर्थ उनभाट चौकार राजू पाटील यांच्याकडे प्रत्येक चौकाला 100 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. ते म्हणजे उनभाट संघाला राजू भाऊ मनापासून तुझं कौतुक करतो. हे प्रेम तुमचं आहे उनभाट संघावर. प्रत्येक चौकाराला 100 रुपये. हो 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 झोली में घोली है डोली में नेवटी है आणि इथे बाकी धावबाद केला जातोय. बघा कशा पद्धतीने विकेट पकडला गेला. बघा कशा पद्धतीने पकडलं ना. झोली में होली है, होली में डोली और डोली में नेवटी है. जशा पद्धतीने चेंडू पकडला, डोलीतून काढला आणि फेकला गेला, धावबाद केला गेला. VRS घेतलाय. नो बॉल केले VRS आहे. ओके चला नो बॉल साठी VRS घेतलाय. यायचं बघायचं धीरज मोरे काय हंपाने केला. धर्मवीर चषकाचा मोरे साहेब आज एकाला वॉकर दिलं गेलं. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आतेज राऊत यांनी जी स्पर्धा केली धर्मवीर चषक केलं. धर्मवीर घेणाऱ्या पैशामध्ये नेहमीच गोरगरिबांना मदत करतात आणि आजच मला मेसेज टाकलाय आतेज राऊत यांनी की आज एक यादव नावाच्या व्यक्तीला त्याने वॉकर दिला. ज्याला चालता येतो अपंगत्वानं म्हणजे ज्यांना नसेल युग त्यांना बनवतो युग पुरुष असं काम तुम्हाला धर्मवीर कडकडनं केलं जाते. आतेजी राऊत तुम्ही पूर्ण टीम धर्मवीरच्या जेवढं कमिटी मेंबर आहेत त्यांचा मानाचा मुजरा. चला शेअर डिलिव्हरी. काका याच्यात षटकार नाही चौकार असतो. याच्यात षटकार नाही मारत चौकार.
100 रुपये राजू पाटील यांच्याकडनं उनबाड संघाच्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं. पुन्हा लकी गोलंदाजी करताना इथे बाकी कट केला. चेंडू झाला डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एकंदर जर पाहिलं ना ते एक फॅशन युग या खेळाडूकडे बघायला मिळते. बघा ना सर्वांची हेअरस्टाईल वेगवेगळी बघायला मिळते. 9 के 9 यार है, सबके साथ प्यार है. पुन्हा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू इथे डिक्लेअर झोन मध्ये नो बॉल आणि एक बॉल पुढे बघायला 1+1 आणि इथे बाकी धावसंख्या होते ती 21 धावा. आज 21 धावाचं मोदकाचं नैवेद्य दाखवलं गेलं कारण गणपतीचं संकष्ट आहे आणि 21 मोदक 21 धुवा धावाचं काम केलंय. असे की माय भगिनींचा माझा उपास आहे, माझा स्वतः देखील उपास आहे आणि गणरायाची कृपा म्हणून आवाज तुम्हाला बघायला मिळतो. ओ काय टर्न केलाय, कायांक गोलंदाजी टाकतो, बोटावर पकडतो, नंतर याला नाचवतं. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. पण उनबाड संघाचे खेळाडू देखील ओ इथे बाकी चेंडू जातोय विकेटच्या बाहेर, बॉक्स आउटचा विकेट जातोय. बघितलं गेलं, पाहायला गेलं, चान्स बघितला नाही आणि इथे बाकी बॉक्स आउटचा विकेट. आता जुनं सोनं येतो भूपेश, काय मैदानं गाजवतो, असंख्य धावा ओव्हरमध्ये, काय क्रिकेट खेळलाय, काय इनिंग खेळलाय. भूपेशच्या नावावर मोठमोठ्या इनिंग खेळल्या घेत असा भूपेश नावाचा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतोय. ओ टॅप केलाय, नो बॉल, नो बॉल इथे डिक्लेअर झालं होतं. नो बॉलच्या रूपात धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 22 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठा सामना बघायला मिळतो. पुण्याच्या आपल्या षटकाला पुढचा बॅकफुटला गेला, कट करायचा होता. इथे लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. चेनवान जग सोडून गेला पण बाकी लेग ब्रेकचा अस्त्र आज देखील इकडे पाठवून गेला. इथे षटक संपले 3 आणि फलका धावसंख्या लागल्या ती 22. आपण बघत आहात निश्चितच राजेश शिवछत्रपती पंचाळी आयोजित हे चषक फ्रेंड्स मोबाईल. निश्चितच आमचे उत्तम मातोंचे मनापासून कौतुक, ज्या पद्धतीने भरभरून प्रेम केले या स्पर्धेवर आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनाशी आलाय. चला परनाळे गावातून देखील तुम्हाला भरभरून प्रेम केलं स्पर्धेसाठी संजय पिंपळेंचं मेसेज आलं. खूप चांगले ऑर्गनाइज स्टुडंट वाला बघायला मिळते. आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू ओहो इथे ड्राईव्ह केलाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. खाडीमध्ये राहायचं, मातीमध्ये धुळायचं, येणाऱ्या भरतीचं पाणी कसं अडवायचं ही जी सवय पडल्या त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू अडवण्याची आदत आणि सवयीला बघायला मिळालं. शेवटचं षटक पुन्हा एकदा गोलंदाज बघायला मिळतो विशाल. आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू हो इथे बाकी ड्राईव्ह केला जातो. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावाने विचार केला फलका धावसंख्या लागली त्याची 24 धावा या प्रकारा बघा. 6 गडी बाद 24 धावा म्हणजे शेवटचा गडी आहे ते 6 गडी बाद 24 धावा. 24वा वर्ष 2024 आपण बघत आहात. पुन्हा एकदा विशाल आपल्या षटकाला पुढचा चेंडू आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. इथे बाकी ओहो कडकडी शॉट विकेटचा कडा आणि इथे बाकी बघायला मिळते आणि धावा. गीत आहे असे गीत मुला मुलींना आवडतात. काय टॅपू काढायचा, दादा तुला भेटलो का बॉट व्हायचा, ही आजचं कलियुग आहे आणि आजची स्टाईलचं गीत. थँक्यू डीजे. कारण बरेचसे तरुण इकडे बसतात आणि त्यांच्यासाठी हे गीत वाजवलं त्यामुळे तुमचे अनेक अनेक धन्यवाद. नवीन फलंदाज कोण आहे? प्रतीक. चला प्रत्येक नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे एकंदरीत विचार केला तर 24 धावा या फलकावर लागल्यात आणि 4थं षटक चालू आहे
आणि 7 गडी तंबूत काय अफलातून क्षेत्ररक्षण केलं हो. पहिल्या षटकात 13 धावा झाल्या पण ते विसरले. त्यानंतर बाकी लकीने खूप चांगलं 15 बंद केलं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बघा शॉट खेळला. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जैड विल्लेल्या जाण्यामध्ये माशीच्या माझ्या एक देखील मासा जात नाही. तशा पद्धतीने खेळलेला शॉट एक देखील त्याच्या खेळाडूकडून जात नाही. अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जोगुना देव काय नाव दिलं या देवताने या गावाला भरभरून काही आशीर्वाद दिलाय. जणू काही प्रत्येक घरामध्ये क्रिकेटर बनवलाय. पुन्हा एकदा उनवाड बघूया कशा पद्धतीने किती धावा काढतात, कशा पद्धतीने टार्गेट सेट करतात. ओ इथे पॅरेंट स्लिप केलाय. मनीष ज्या पद्धतीने बाद झाला ना तिथे मोठं नुकसान झालंय ह्या संघाचं. आणि आता बाकी धावा होतात त्या 25. संध्याकाळच्या वेळेस लोक ज्याला इंग्लिश येतात त्याने काय सांगतात, दादा कहा जा रहा है तो क्वार्टर पिने जा रहा है. अशा 25 धावा तुम्हाला बघायला मिळतात. उगाच वेळ वाया गेला. प्रत्येक लोक बिचारे जागरण करतायत. बॅकफुट पे चले जा रहे. सुंदर चौकार बघायला मिळून मिलांच्या घरी चेंडून अप्रतिम चौकारीकडे पाहायला मिळतोय. म्हटलं ना की उनभाट मध्ये एवढी ताकद आहे. सगळ्या संघाकडे ताकद बघायला मिळते. इथे बाकी 29 धावा होतात 30 धावा विजयासाठी.
तशीच गोलंदाजी. ओ हो हो, काय लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. उनबाडचं वैभव साम्राज्य आज इकडे मांडताना इथे बाकी 30 धावासाठी थांबवलं जातं. अजून बघूया पुन्हा. ओहो हो, इथे बाकी चौकार बघायला मिळतोय आणि या फलंदाजाचं नाव आहे ते लक्की. काय नाव ठेवलं गेलं हो, मला वाटतं प्रणय, प्रवीण, सुनील असं नाव ठेवलं, पण वडिलांनी सांगितलं नाही लक्की है की पोयरो आवेलचं लक्की नाव ठेवून दिलं आणि गावामध्ये लक फेवर करतोय. इथे बाकी धावसंख्या होती ती 5. पुन्हा ड्राईव्ह केला इथे. ओ सुंदर क्षेत्ररक्षण. जुना जाणता खेळाडू कल्पेश यांच्याकडनं बाकी भूपेश यांच्याकडनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 30 धावासाठी काटेकी टक्कर. एका साईडला आगवण आणि एका साईडला उनबाड. पुन्हा इथे बाकी चेंडू कट केला, चेंडू सर जातो. इथे एक धाव बघा डायरेक्ट पाहायला मिळते का. इथे बाकी एक धाव पूर्ण होते. या एका धावाने विचार केला तर फरक धावसंख्या लागली जाते ती 6 धावा. काय उत्कंठा वळवणारा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला बॅकफुटला गेलाय, कट केलाय कव्हरच्या झोनला. हो 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 हो, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघताना 3 जण येतात आणि सामोरी बसले. मलाही दत्तगुरु दिसले. अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण रोहित यांच्याकडनं केलं गेलं आणि कमीत कमी 3 धाव वाचवल्यात. बघा कशा पद्धतीने आपण ऍक्शन रिप्लाय बघा एलईडी मध्ये बघू शकतात. अफलातून टॅलेंट. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं. ज्याप्रमाणे क्षेपणास्त्र आकाशात झेपावतात तशा पद्धती चित्त्याच्या 2 प्रमाणात धावत गेले आणि चेंडू थांबवला आणि फरक धावसंख्या 1 निवड धावसंख्या ती 7 धावा. अजून देखील 23 धावाची आवश्यकता. पहिल्या षटकात 21 धावा दिल्यात. हो चांगलं रेडी केलं गेलं. चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक बघायला मिळतो पण खूप बाहेर जातो. वाईडच्या रूपात 8 धावा फरक लागला गेल्यात. इथे बाकी बॅकफुटला गेला, चेंडू खेळायचा. चेंडू जातो विकेट झोनमध्ये एक स्क्वेअर लेगला रिझल्टला 1 धाव तुम्हाला बघायला लेग बॅकच्या रूपात धावसंख्या होती ती 9. आणि आता जर तुम्ही विचार केलात मैदानाच्या आतमध्ये पाहत असाल तर 2 षटकं 9 धावा झाल्यात. आता 12 चेंडू आणि 21 धावा हे आगवण संघाला करायचे. आणि एकंदरीत जर तुम्ही सामनाचा विचार केला तर आतापर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ उनबाड संघ आगवण संघावर भारी पडताना दिसतो. ज्या पद्धतीने आगवण संघाची फलंदाजी होती. स्क्रीन जवळ जी मुलं उभे आहेत प्लीज आपण बाजूला सरकायचं आहे. एलईडी स्क्रीन जवळ बरं निश्चितच जा. खरोखर एखादं सर्किट जर लूज झालं कधी कधी स्पार्किंग देखील होते. मग तुम्ही तिकडे स्वयं आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. स्वयं नावाचा हा गोलंदाज राइटी स्वयं. ओ हो आपने जगा दिया आपको भगा दिया. डीजे माहोल बर्वान एक गाणं आलं होतं 10-12 वर्षापूर्वी. तुझे रेशमे काळे बाल तुझे गुलाबी गुलाब. असंख्य तरुणाई ते गाणं आपल्या रिंगटोन ठेवलं होतं. ते गाणं पुन्हा एकदा जाऊन द्या. जुना आठवणीला उजाळा येऊन द्या. आणि काय पब्लिक बघायला मिळतं. तारापूर कलंदर हा बिरयानी है, आइस बॉक्स है, थॉम्स अप है, क्या क्या लेके आए. सेफ के पास तो काफी रहता है. पूरा माल लंडन का ही रहता है. महेश नावाचा ह्याच्याकडे आहे कलात्मक क्रिकेट खेळण्याची ताकद महेशकडे आहे. कारण ह्याचा बॅटिंग टान्स खूप वेगळा आहे. महेशकडे तुम्ही पाहिला त्याचा टान्स एवढा बघायला मोठं. फटकन बॉलर जज करतोय आणि मग ऑन आणि ऑफ साईडला कसं खेळायचं ह्याचं वित्तीय उदाहरण आपण महेशकडून पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी बघायला मिळते आपल्या षटकाला. पुढचा चेंडू बघा. मी म्हटलं ना की ह्याच्याकडे क्लास आहे. ह्या फलंदाजीची मी फलंदाजी पाहिलाय, जास्त नाही पाहिलाय, फक्त 1 ते 2 वेळा पाहिलाय. पण याच्या खेळण्याचा टान्स आणि जी बॅकलिप आहे त्या बॅकलिपचा पुरेपूर चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. वाटतं माझी तरुण असायला पाहिजे. आम्ही देखील डाईंग केलाय कारण मॅचेस करायला लागतात. कुठेतरी गेल्यानंतर कोणी काका म्हणलं की काका देखील अजून तरुण असं वाटलं पाहिजे ना. 6 चेंडू आणि 10 चेंडू. ओ पुन्हा चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण पण तेवढीच चांगली रनिंग बिटी बघायला मिळते. छोट्या छोट्या कमरीचे कमी वजनाचे काय वेगाने धावतात हो. अगोदर मला MRDC 6 मिनिटात पोहोचतात. अशा पद्धतीची रनिंग बिटी बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 14. 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण उनबाड स्वामी समर्थ आणि जय जगुनादेव किंग स्टार असं बघायला मिळतं. इथे बाकी चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. सेन्सिबल बॅटिंग कशी करावी, एका दुखाचे दोन कसे बनवावं ह्याचं वित्तीय उदाहरण मैदानाच्या आतमध्ये बघतात. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. स्वयं आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. ओ इथे बाकी मोठा किमती विकेट मिळतोय. इथे बाकी तुम्ही मॅच मध्ये इन झालात कारण हा फलंदाज जर मैदानामध्ये असता ह्याची बॅकलिप खूप चांगली. प्रत्येक चेंडू तो वेल ड्राईव्ह करतो आणि इथे बाकी फसले गेले जजमेंट आणि विकेटची होती इकडे पतन. बसला कमला मारून
आदेश नावाचा खेळाडू तुम्हाला आदेश बांदेकर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अनेक वर्ष त्यांच्यावर काम करण्याची संधी देखील आम्हाला मिळाली भरभरून त्यांनी कौतुक देखील केलं ओ हो ये है जगह इसको कहते हैं लेग ब्रेक किचन म्हणजे आपण डिफेंड कसं करतात तुम्ही सफल होता आणि मागून पाठ दाखवतात आणि पाठमोरा मार्गा काय काय लोक बोलतात त्याच्यापेक्षा इथे पाठमोऱ्याला गडी कसं टिपलं जाते बॅक टू बॅक 2 विकेट चला माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांचं पिक्चर आलं होतं साजन त्या साजन नावाचा तुम्हाला बघायला देखा है पहिली बार साजन की आंखों में प्यार काय गाणं होतं तसं साजन नावाचा खेळाडू इकडे बाकी तुम्हाला बघायला मिळतोय आपल्या सरकारला पुढचा चेंडू बघायला मिळतो भूपेश नावाचा जुना जाणता खेळाडू साजनने ड्राईव्ह केला नो स्कोर इकडे दिला जात आहे नो स्कोर दिलं जातं इथे खूप चांगलं जजमेंट घेतलं एका साईडला समीर खान एका साईडला प्रशांत पाटील आणि एका साईडला तुम्ही बघत आहात ते म्हणजे निश्चितच धीरज मोरे 3 ब्रँड सर तुम्हाला पंच बघायला मिळतात पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू ओ काय ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते लहानपणी उनबाड गावचे खेळाडूंना भोवरा खूप खेळायचे भोवरा कारण भोवरा दोरीवर कसा फिरवायचा आणि हातावर कसा नाचवायचा तशा पद्धतीची अफलातून गोलंदाजी इथे पाहायला मिळते खऱ्या अर्थात 30 धावा उनबाडसाठी हलक्या धावा होत्या इथे ड्राईव्ह केलाय हो काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे सरळ हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघूया साजन कसा सामना करतो 3 चेंडू 14 आणि इथे बाकी चेंडू होतोय बॉक्स आउटच्या विकेट आहे आता बाकी उनबाड संघ मॅच मध्ये इन झालाय 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता तुझे भक्ताची औरी गो बरकत कर आई तुझे भक्ताची औरी गो बरकत कर धन्यवाद आयलू पाहिजे तुझे धन्यवाद डीजे 21 धावावर देखील फायनल मारण्याचा पराक्रम त्याने पीव्हीटी चषकात केला होता तोच संघ तुम्हाला बघायला मिळतो उनबाड संघ YBCC संघाला 21 धावा 2 वर्षापूर्वी काढून न दिलं तर 30 या संघाने इथे बघ 30 धावावर सामना आपल्याला झुकवताना पाहायला मिळतात बॅकफुटला गेलाय चेंडू कट केलाय सरळ हातावर जातोय आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतोय तो निश्चितच श्री स्वामी समर्थ उनबाड संघ हॅडलक जय जगन्नाथदेव आगवान निश्चितच तुम्ही मोठे कलाकार